रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, अशा ठिकाणी परिचारिकांची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर ती पदे भरून देण्याची मदत करावी. आज माझ्या मतदारसंघामध्ये बाळवणी सारखं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये भाई जयंत पाटील साहेबांच्या मदतीनं त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आलं आणि काही कारणास्तव परत त्या ठिकाणी त्याला स्थगिती मिळाली. ते ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर मंजूर करावं आणि तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र पालखी मार्गावरचं बंडी शेगाव गाव आहे त्या ठिकाणी स्थलांतर करून मदत करावी. आज माझ्या मतदारसंघामध्ये गिरडी महूल सारखं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. आज मतदारसंघातल्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शववाहिनी उपलब्ध नाही. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ही आपल्या माध्यमातून मागणी करतोय. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यांच्या मानधनाचा प्रश्न आहे. मानधनवाढीमध्ये शासनाने लवकरात लवकर मदत करणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये अनेक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणची शासकीय रुग्णालय आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहेत. अनेक ठिकाणी सिटी स्कॅन, MRI, डिजिटल एक्सरे सारख्या सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे. डायलिसिस सेंटर तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ब्लड बँका नाहीत त्या ठिकाणी ब्लड बँक उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शासनाने मुख्यमंत्री बळीराजाची पानंद रस्त्याची योजना आणली. आज या योजनेसाठी या सरकारने 1000 कोटीची निधी उपलब्ध करून दिलेला आहे, पण तो खूप तुटपुंज आहे. अनेक वर्षाचे रस्त्याचे प्रश्न हे प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या माध्यमातून शासनाकडे 5000 कोटीचा निधी उपलब्ध करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतोय. आणि त्याचबरोबर बचत गटाच्या उत्पादनासाठी जिल्हास्तरीय स्तरावरती कायमस्वरूपी विक्री केंद्र आणि महिला बाजार उभारण्यात यावा. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांना मोफत सहभागाची संधी देण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतोय. आणि प्रत्येक तालुक्यातल्या बचत गटासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभा करण्यासाठी शासनाने निधी